नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आता आपण देवाची देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता आपण घटस्थापना घट बसून घेणार आहोत। तर स्वच्छ असा पाट मांडून घेतलेला आहे अगोदर मी, आणि त्याच्यावरती नवीन कोरं कापड टाकून घ्यायचं। अगोदर एक ताट ठेवायचं आणि पत्रावळी, त्याच्यामध्ये याला आम्ही वावरी म्हणतो, ते आपण पत्रावळीमध्ये टाकून घेणार आहोत। आता याला घट म्हणतात, पण आम्ही हा मातीचा घट वापरतो। ते घट मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगोदर आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं अगोदर, नाणं टाकून घ्यायचं, थोड्याशा अक्षदा आणि फूल, कुंकवाचे नाम ओढून घ्यायचे, 5 नाम ओढून घ्यायचे। याला नाडापुडी म्हणतात, रंगीत धागा, तो आता असा लावून घ्यायचा याला। ही 5 पानं घटाची अशी वरती ठेवून द्यायची घटावरती। यात आम्ही नारळ वगैरे काहीच ठेवत नाही, असंच असतं हे। आता जे 7 धान्य असतात ना, विकत पुडी मिळती ती आणली आणि घरातले जे धान्य होतं त्यातलं धान्य याच्यात टाकून वाढवा केलेला आहे, ते आता आपण पेरून घेऊयात। पेरलं, आता पाणी असं शिंपडायचं त्याच्यावरती। शिंपडून घ्यायचं, जास्त पण ओलं करायचं नाही, कारण माती या घटातलं जे पाणी ना, याच्यातलं पाणी या मातीवरती रोज जिरपत राहतं, त्याच्यामुळे मापातच असं पाणी शिंपडून घेतलेलं आहे याच्यात। लक्ष्मी माताला आपण आसनावरती विराजमान केलेलं आहे। देवाची इथं एक विडा मांडून घ्यायचा, सुपारी, खोबरं, हळकुंड आणि हे नाणं ठेवून देऊया त्याच्यावरती। हळदी कुंकू वाहून घ्यायचं। आता आपण इथं फळं मांडून घेऊयात। नागवेलीची पानं असतात ना, ती स्वच्छ करायची आणि त्याची आता आपण माळ बनवून घेऊयात। हे पहा, अशी गाठ मारून घ्यायची, अशी छोटीशी दांडा ओवून घ्यायचा। ही अशी ही माळ करतो ना, ही पानं सगळी स्वच्छ, त्याला होल पडलेले तुटलेले घ्यायची नाहीत पानं, सगळी चांगली पानं घ्यायची। आता काही जण गड बसवताना मुहूर्त पाहतात, आमच्याकडं कसं असतं, भैरोबाचा गड बसला ना देवाचा, नंतर मग घरातले गड बसवतात। हे पहा, अशी माळ बनवून घेतलेली आहे। आता आपण ती गटाला घालूयात। अशी माळ लावून हे गटामध्ये शेवटचं पाणी ना, ते गटामध्ये पाण्यात सोडून द्यायचं।
दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मे मरणाते वारी, पडलं आता संकट निवारी. जय देव जय देव.